मित्रांनो, लहानपणी विचार करायचे लोक आपले घरदार सोडून आपल्या आईवडिलांना सोडून कसे वारीला जातात. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, अर्धा दिवस दुसऱ्या लोकांसोबत राहायचं, काम धंदे सोडायचे आणि वारीला जाऊन फक्त देव देव करायचा. पण खरंच देव भेटणार का? 100% वारीत आपण जेव्हा निघतो तेव्हा बघतो की देव आपल्याला भेटणार, पण देव हा फक्त आपल्याला दिसत नसतो, तर देव हा आपल्या सोबत चलत असतो. म्हणजे आपल्याला थकवा कधीच येत नसतो आणि चालता चालता आपल्याला जरी काही प्रॉब्लेम आले तर देव ते सॉल्व्ह करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात, वेगवेगळ्या लोकात आपल्याला वेगवेगळे अनुभव सांगतात आणि त्या अनुभवातून आपण आयुष्यभर शिकतो. आणि वारीतून आलेला अनुभव आपल्याला आयुष्यभर कामी येतो. ते आपल्याला कुठं ना कुठं कामी पडतो. आणि इथं जे शिकायला भेटते ते बाहेर आपल्याला कोणी शिकवत नाही. इथं मिळाले वेगवेगळे लोक त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे अनुभव आपल्याला ते सांगतात आणि त्यातून आपण काय शिकायचे हे आपल्यावर डिपेंड करते. रस्ता कसाही असतो, किती खडतर असतो, पण थांबायचं नाही, आपल्याला वारीतच शिकवल्या जाते. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कला असते, पण आपल्या घराच्या जबाबदारीमुळे ती कला आपल्याला विसरून जावं लागते. पण वारीत आल्यानंतर तसे होत नाही. आपल्याकडे जी कला आहे आपण ती साध्या करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्या घराचे टेन्शन, आपल्या घराचे काम आणि आपलं जबाबदारी ही आपण वारीत यायच्या पहिले सगळी सोडून दिलेली असते आणि वारीत फक्त राहतो ते आपल्या देवाचे नामस्मरण आणि आपले आनंद. जगदंबा